एमसी आणि फायर ब्रिगेडनी तुमची मदत केली, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याबद्दल आभार व्यक्त करते, खूप खूप आभार व्यक्त करते त्याबद्दल. तुमचं नाव काय? त्यांनी माझं नाव निर्मला दिलीप वराडे. निर्मला जी, तुम्ही हिंदी बोल सकता का? हो, बोलू सकते. हमें हिंदी में बताइए कि अंदर जब आप लोग फंसे तो क्या माहौल था, लोग दूसरे को कैसे संभल दे रहे थे, कैसे एक दूसरे को? हमको बहुत डर लग रहा था और थोड़े देर तक हम रास्ता देखे, अभी गाड़ी आगे जाएगी तभी जाएगी करके देखा तो जाती नहीं थी, इसलिए फिर बोले फायर ब्रिगेड आने वाला है, ये आने वाला है, मदद बोलने वाला है, तो फिर बाद में उसको हमको बहुत तकलीफ होने लगा, तो टेंशन में आ गए थे हम लोग बहुत, अभी कैसा करे, क्या करे, कैसा जाएगा घर पे करके. घर वाले भी मोनोरेल से लगातार ट्रेवल करते हैं? नहीं, फर्स्ट टाइम ट्रेवल किया मैंने, कभी नहीं. ट्रेन बंद थी इसलिए? हार्बर की ट्रेन बंद थी इसलिए, वो डाले से हम लोग बैठे थे. अभी पूरी तरह ठीक है आपको? हाँ, अभी हाँ, दिक्कत नहीं है कुछ भी. ठीक है, थैंक यू. समस्या ये थी कि सफोकेशन ज्यादा हो रहा था. मैं तो अस्थिर था, लेकिन बहुत सारे लेडीज जो अभी भी फंसे हुए हैं उनको सफोकेशन हो रहा है, बहुत परेशान हो रहे हैं. खिड़की तो अभी लास्ट मोमेंट में अंदर से जबरदस्ती तोड़ा है, तब जाकर के थोड़ी सी हवा मिली है, नहीं तो 1 घंटे से मोनोरेल खड़ा था, वेंटिलेशन का कोई साधन नहीं. इतना पतला सा एक कांच का है, उसको हल्का सा घुमा करके, इतनी पैक पब्लिक है, वो थोड़ा सा वेंटिलेशन क्या काम में आएगा? कुछ भी काम में नहीं आएगा. लोकल ट्रेन बंद है, वो तो मौसम का एक अपना है, कुछ नहीं कर सकते हैं, प्राकृतिक आपदा है. लेकिन मोनोरेल की जो सर्विस है ना, हमेशा से खराब रही है, बिल्कुल भी खराब रही है. कभी भी इसमें अभी तो गर्दी है तो ठीक है, नहीं तो गर्दी नहीं भी रही ना तो भी पब्लिक सेटिस्फेक्शन इसमें बिल्कुल भी नहीं मिलता है. आम्ही ट्रेन आलो होतो स्टेशनला 5:15ची ट्रेन होती, 20ला आली ती गाडी, नंतर मध्ये बंद पडली. आतमध्ये यांचं काही नियोजन नाही, कसं हे करायचं, आपत्कालीन काय करायचं ते काही नव्हतं. आम्हाला खूप त्रास झाला. वेळ आता इथे आतमध्ये आल्याच्यानंतर फायर ब्रिगेड वगैरे आली, त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आम्ही सगळ्या फायर ब्रिगेडचा आम्ही आभारी. नाही, इजा वगैरे कोणाला नाही पण झाली, आतून फक्त थोडंसं त्रास व्हायला लागला. आतमध्ये व्हेंटिलेशनसाठी काहीच तिकडे उपाययोजना नाही आहे, एक्झिट डोअर नाही आहे, इमर्जन्सी एक्झिट डोअर जो पाहिजे तो नाही आहे, त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर. मैं सुरक्षित है, खाली बीपी बढ़ गया था मेरा क्योंकि हार्ट का ऑपरेशन हुआ है. तो अभी आप पूरी तरह ठीक है? हाँ ठीक है, नहीं कोई तकलीफ नहीं. कोई वैद्यकीय मदद या किसी इलाज की जरूरत? नहीं कोई नहीं. रातच्या दरम्यान ट्रेन पकडली, मोनो ट्रेन, आणि साधारण 20 मिनिटावर आली भक्ती पार्क आणि याच्यामध्ये, आणि अचानक कलंडले एका साईडला डाव्या बाजूला, आणि सगळेजण घाबरले, काच फोडावी लागली सगळ्यांना. त्यामुळे मग नंतर सगळेजण व्यवस्थित झाले, पण तो 1 तास असा आम्ही काढला ना की अक्षरशः गुदमरलेलं सर्वजण. आलेल्या सगळ्या प्रवाशांच्या आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. जे प्रवासी त्यामध्ये 1 ते 1.5 तास अडकून पडलेले होते, त्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अनेक वेळेला संपर्क साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणच्या प्रवाशांनी केलेला होता. त्या सर्व प्रवाशांना घाबरून जाऊ नका, सर्व यंत्रणांच्या माध्यमातून योग्य रीतीने तुमची सुटका केली जाईल आणि थोडा वेळ आणखी धीर धरा, अशा प्रकारे त्यांनी संवाद साधलेला होता. मोनोरेलनं प्रवास करत असलेल्या सर्व प्रवाशांना दिलासा दिल्यानंतर तातडीनं सर्व यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्या सर्व यंत्रणांच्या माध्यमातून मोनोरेल प्रवाशांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या संदर्भातली दृश्य सातत्यानं आमची टीम आपल्यापर्यंत पोहोचवते आहे. आमचे प्रतिनिधी स्वप्नील देखील घटनास्थळावरती आहेत. स्वप्नील, अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांशी देखील संवाद साधलेला होता. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया येतात, पाहूयात. मध्ये थांबत आली ती वेगळी गोष्ट आहे, तर एकदम फालतू आहे. आतमध्ये किती लोक होते? आतमध्ये कम से कम 400-500च्या वरती लोक असतील. एकदम अभी एसी बंद होऊन कम से कम 2 तास झालेत. एसी बंद होता 2 तास कंटिन्युअसली एसी बंद आहे. लोकांना अजून आतमध्ये नाही करून प्रत्येक डब्यामध्ये ना 150-100 लोक तरी असतील आतमध्ये आहे. कारण खूप हळूहळू निघतात ना पब्लिक. मोठ्या प्रमाणात गर्दी होती का? नाही, हा मोनोचा असाच प्रॉब्लेम आहे. पण आता ह्या टायमाला खूप जास्तच गर्दी होती, खूप ओव्हरलोड झालेली म्हणजे ट्रेन, तर त्यामुळे पण मे बी होऊ शकतं. पण एका डब्यात किती लोक बसतात आणि आता किती लोक होते?
आताच्या टायमाला जी मेट्रो आपली ट्रेन लोकल ट्रेन कशी भरते त्या प्रकारे भरलेली होती ट्रेन, त्यामुळे थोडा पण ऐक ना, भरपूर जास्त एकंदरीत सफोकेशन, पूर्ण भिजलोय, पावसाने नाही भिजलोय. कुठून कुठपर्यंत प्रवास करत होता काय मी नक्की सांगशील? लोअर परेल पासून मी प्रवास करत होतो. लोअर परेलला मी चढलो, ती ऑलरेडी ट्रेन लेट होती, 1 तास पावणा तास लेट होती ट्रेन. कशी माझी ट्रेन भेटली ती इथे येऊन मध्ये आधी 2-3 वेळा अडकलेली ती, पण ती हळूहळू आली पुढे, पण इथे तर एकदमच प्रॉपरच अडकली कारण ती प्रॉपर वाकडी झाली ट्रेन. आता जरा रिलॅक्स वाटतंय. आतमध्ये एकंदरीत जेव्हा अटकलं तुम्हाला कळालं, काय वातावरण होतं सर्वांचं, काय भावना होतं? संतापलेले लोक भरपूर, पण गणपती बाप्पा मोरया बोलत बोलत निघाले. असं देखील माहिती पडते की अनेक जण काचा फोडल्या 2-3 काचा. आता आमच्याकडनंच एकाने माझ्या साईडला एकाने काच तोडली, प्लस दरवाजा पण मीच उघडला तो बुक्का मारून. पण लहान मुलं होती का? किती प्रमाणात महिला होत्या? एकूण किती लहान वयस्कर व्यक्ती किती होते? वयस्कर खूप होते, वयस्कर खूप होते. आपका नाम बताइएगा? सनीश कुडेकर. समीर जी, क्या कहेंगे, आप अंदर फंसे हुए थे, कितने घंटे से आप फंसे थे और अंदर का माहौल क्या था? 3 घंटा लगभग फंसा था हम, तो फिर अभी निकल गए, तो थोड़ा अच्छा लग रहा है. पण काय क्या कहेंगे आप, अंदर काय कितने सगळा लोग थे? प्रवास तकरीबन जो कितने होता? लोग थे अंदर? तकरीबन 300-400 लोग थे अभी अंदर तकरीबन. हैं? अभी भी है अंदर, बहुत जन निकल रहे धीरे धीरे, तो अच्छा हो रहा है. आप कैसा फील कर रहे हैं? आप बाहर आ गए, आपको अभी अच्छा लग रहा है, फील अच्छा हो रहा है, थोड़ा हवा हवा लग रहा है. आपने कांच तोड़ा था, आप बोल रहे थे. हाँ, मतलब वो जो दरवाजा खोलना है पता नहीं था, उधर लिखा भी नहीं है, इंस्ट्रक्शन भी नहीं है ना, मतलब कुछ भी अंदर सेफ्टी कुछ भी नहीं. मतलब हेल्पलाइन नंबर होना चाहिए, कुछ ना कुछ तो पब्लिक को दो कि समझ आए पब्लिक को कि क्या करना है ऐसे मतलब ऐसे टाइम सिचुएशन में क्या करना है. कुछ भी नहीं लिखा हुआ है ना. जो डोर है उसको जो व्हाइट कलर से इमरजेंसी एग्जिट का जो बटन था वो भी फोड़ना बिड़ना लिखना चाहिए ना, तो ऐसे में फोड़ दिया तो निकल गया वो घूमने वाला. आपण पाहतोय की ज्या मोनोरेल मध्ये अडकलेले हेलो हेलो प्रवाशांची सुटका केल्यानंतर कशा प्रकारे त्यांची अवस्था होती, त्यांचा एकंदरीत अनुभव काय होता हे सांगण्याचा प्रयत्न या सर्व प्रवाशांनी केलेला आहे. मोनोरेल प्रवासी ज्यावेळेला अडकलेले होते, अडकलेल्या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे हवा येत नसल्याचं, AC काम करत नसल्याचं, मोनोरेलची संपूर्ण सेवा ठप्प झाल्याचा थरारक अनुभव त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यावेळेला व्यक्त केलेला आहे. एकीकडे पावसाचा जोर तर दुसरीकडे मात्र मोनोरेलमध्ये अडकून पडलेले प्रवासी. आणखी काही प्रवाशांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया ऐकूयात. जैसे गाड़ी ऐसा फॉल्ट हो गया, टेक्निकल फॉल्ट इन्हें रीजन फॉर ओवरलोड इनका वजह से ही हुआ है. अभी तो पार्टी का काम, तो उनको निकालने का काम कैसा कैसा है आपका सामने हो रहा है, तो बराबर तो काम हो रहा है. अभी अंदर कितने लोग हैं? अभी मोर देन 60-65% हो गया. अभी थोड़ा बहुत बाकी है, वो आ जाएगा लिमिट से बाहर. मुंबईला एका बाजूनं पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं असताना, परिस्थिती कुठेतरी निवळेल असं वाटत असताना, सर्वसामान्य प्रवासी आणि कर्मचारी हे आपापल्या घराकडे निघालेले असताना, चेंबूर ते भक्ती पार्क अशा प्रवासामध्ये अडकलेल्या प्रवाशांची आपण यावेळेला प्रतिक्रिया आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. मोनोमधील प्रवाशांचं रेस्क्यू ऑपरेशन या घडीला सुरू करण्यात आलेलं आहे. त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा देखील त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. स्वप्नील आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि तिथल्या प्रत्येक परिस्थितीची आपल्यापर्यंत ते माहिती पोहोचवत आहेत. स्वप्नील, पुन्हा एकदा आपल्याकडे येईल. घाबरलेले प्रवासी कुठेतरी बाहेर पडल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकताना दिसत आहेत, तर अनेकांच्या या संपूर्ण थरारक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात की काय त्यांचा एकंदरीत अनुभव होता. स्वप्नील, आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. विशाल सर, नक्कीच आता ही ऑपरेशन सुरू आहे. अजूनही जवळपास 101 प्रवासी हे अडकून पडलेले आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी आत्ताच या मेट्रोमधून मोनोरेलमधून खाली आलेला एक प्रवासी आहे. आता काय सांगशील, किती वेळ होता आतमध्ये आणि काय नक्की अनुभव आला या 2 तासामध्ये तुला? आम्ही 6:30ला इकडे आलेलो आणि ही थांबली. ते बोलले तुम्ही सर्व राईट साईडला थांबा. मग आम्ही राईट साईडच्या कॉर्नरमध्ये गेलो तर ते 2-3 वेळा त्यांनी ट्राय केलं, पण काय गाडी पुढे जातच नव्हती. याच्या मागे नंतर एक गाडी आलेली, त्यांनी त्या लोकांनी परत रिव्हर्स टाकले त्याला. मग हे सर्व रेस्क्यूवाले आले
आता त्यांनी सर्व रेस्क्यू करायला स्टार्ट केलं आहे. पण आतमध्ये खूप म्हणजे त्रास होत होता, कारण की काय विंडो नाही, काहीच नाही. सफोकेशन भरपूर झालं. 2-3 जणांना त्रास झालेले आहेत मोठे मोठे, आणि आतमध्ये 2-3 जण बेहोश पण झालेले आहेत. आता त्यांना काढलं की नाही काय माहिती. आता माझा भाऊ येतोय खाली, मी त्याच्यासाठी इकडे थांबलेलो आहे. हां, अनाऊन्समेंट काहीच नाही झाली, डायरेक्टच बंद पडली. नाही काहीच चालू नाही झालं, ना एअर सर्क्युलेशन काही चालू होता, ना त्यांचे ते ब्लोअर असतात ते काहीच नव्हतं चालू. आणि आम्ही जागेवरतीच थांबलेलो, आणि ते नुसतं इकडनं तिकडनं इकडे नुसतं फिरत होते. घरी किंवा कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? हेल्प मागण्याची मदत त्यांना फोन केलेला आम्ही त्यांच्याच लाईनवरनं. ते लोक बोलतात आमचे प्रोसेसर चालू आहे, पर ते काय प्रोसेस करतात की माहिती नाही. त्याच्यानंतर 7:30ला हे लोक आले, आणि आता यांनी रेस्क्यू करायला चालू घेतलेलं आपल्याला. तेव्हा नक्की काय अनाउन्समेंट झाली का? कारण तोडावा लागेल की यांच्याकडनं अनाऊन्समेंट झाली की तुम्ही मागे सरका, आम्ही विंडो तोडू आणि आम्ही तिकडनं तुम्हाला बाहेर काढू. बस मोनोरेलकडनं काहीच अनाऊन्समेंट झालेलं नाही. आम्ही आतमध्ये तसेच आहे. लोकांना पाणी पाहिजे ते पण त्यांच्याकडे, ते ड्रायव्हरसुद्धाकडे त्यांच्याकडे पाणी नाही आहे की ते त्यांना पाणी द्यायला पाहिजे. प्रश्न, रोज प्रवास करता तुम्ही या मोनोरेल? नाही, हे ट्रेनचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्हाला बाजूला हेच भेटलं म्हणे. आम्ही इकडनंच राहायला, मी चेंबूर कॅम्पमध्येच आहे, तर मला आज याच्याने प्रवास करू. आणि दुसऱ्यांदा माझ्यासोबत असा अपघात झालेला आहे मोनोरेल्समध्येच. ह्याच्या अगोदर मला नायगावमध्ये झालेला, आणि हा दुसऱ्यांदा झाला माझ्यासोबत. दुसऱ्यांदा हा अपघात झालेला. आणखी काही प्रवासी आहेत? कुठून कुठपर्यंत प्रवास करत होते? मी दादरवरनं बसलेलो आणि मला जायचं होतं चेंबूरला. मी माझ्या लोकल MLAला फोन केलेला, अर्जुन भाऊ खोतकर यांना. माझे जे मित्रमंडळ आहे अरुण भाऊ डोळशे यांच्यामार्फत मी त्यांचा नंबर घेतला, आणि नंतर मी त्यांना कॉल केला हेल्पसाठी. कारण की मी 100वरती पण कॉल केलेला, 101वरती पण कॉल केलेला, पण त्याच्यावरती काही सहायता मला भेटत नव्हती. कोणी तिथं काही कोणाला पण म्हणजे सपोर्ट करायला कोणीही तयार नव्हतं. बस फक्त आरडाओरडा करत होते आतमध्ये. मग मी माझ्या लोकल MLA जालना जिल्ह्याचे अर्जुन भाऊ खोतकर यांना मी कॉल केला. त्यांनी माझा फोन एका कॉलवरती उचलला. तुम्ही बघू पण शकता माझ्या मोबाईलवरती. काय नक्की बोलणं झालं त्यांच्या? तुमचं काय बोलणं झालं? त्यासोबत माझं बोलणं झालं की भाऊ मी फसलेलो आहे मोनोरेलमध्ये, तर तुम्ही प्लीज माझी सहायता करा. तर त्यांनी ताबडतोब उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे आणि मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्यासोबत संपर्क साधून आम्हाला ही सहायता पोहोचवण्यासाठी जी मदत केली त्याच्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी बघतोय आपण अर्जुनराव खोतकर यांना त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेचे ते या ठिकाणी नेते आहेत. मात्र एकूणच स्थानिक जे आपत्ती दल असेल, स्थानिक हेल्प डेस्क असतील, यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र 1 तासानंतर या ठिकाणी त्यांना जो या ठिकाणी परिसंवाद जो आहे तो झाला. यानंतर मदत ही त्यांना मिळाली असं पाहायला मिळतं. विशाल सर. बरोबर आहे स्वप्नील, ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की एका बाजूला आपण थेटपणे चेंबूर ते भक्ती पार्क इतक्या छोट्या प्रवासासाठी देखील आलेला थरारक अनुभव, जीव घेणा कुठेतरी हा प्रवास होताना दिसतोय का मुंबईकरांचा, हा प्रश्न उपस्थित करणारी ही खरं तर यंत्रणा आहे. कारण एका बाजूला आपण तिकीट काढायचं, यातून प्रवास करायचा, वेळ वाचेल या आशेनं रेल्वे प्रवास बंद असताना मोनोरेलची कुठेतरी निवड करायची. मात्र ही निवड कुठेतरी मुंबईकरांची चुकती आहे का? मोनोरेल जर सर्वसामान्य प्रवाशांसाठी असेल, घेतलेल्या तिकिटानंतर जर जीव पुन्हा धोक्यात घालावा लागत असेल, तर या मोनोरेल प्रशासनावरती किती विश्वास ठेवायचा, असा देखील एक संतप्त सवाल या प्रवाशांच्या मनात निश्चितच असेल. कारण 1-1.5 तास जर कुठल्याही प्रकारे त्यांच्या सुटकेचे प्रयत्न होत नसतील, आणि जर थेट वेगवेगळ्या आपल्या लोकप्रतिनिधींना आणि आमदारांना आणि मंत्रालयापर्यंत जर फोन द्यावे लागत असतील, तर मात्र ही मोनोरेल प्रशासन नेमकं त्यावेळेला काय करत होतं, त्याचे अधिकारी काय करत होते, हा खरं तर यक्ष प्रश्न आहे या क्षणाचा. स्वप्नील. नक्कीच हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. कारण या ठिकाणी जर बघितलं तर अनेक प्रवाशांशी आपण संपर्क साधला, अनेकांशी संवाद साधला. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा त्यांनी या मोनोमध्ये प्रवास केलेला आहे. कारण या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे जी आहे ती ठप्प झाली होती, मध्य रेल्वे जी आहे ती ठप्प झाली होती, त्यासोबत हार्बर रेल्वे जी आहे ती सुद्धा ठप्प झाली होती. अनेकांनी रस्ते मार्ग स्वीकारला, मात्र अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. आणि हा वरचा उन्नत मार्ग म्हणजे एकूण या ठिकाणी जो ब्रिज बघितला, हा मोनोरेल हा रस्त्याच्या वरून जातो. त्यामुळे मोनोरेलने आपण तरी घरी लवकर आणि सुखरूप पोहोचू, खर्चाचा न विचार करता या सर्व प्रवाशांनी तिकीट काढून
घराचा रस्ता पकडला. मात्र त्यांच्या पदरी ही निराशा पाहायला मिळाली. निराशा ही आली, मात्र 2 तास त्यांना या स्थानिक प्रशासनाकडून, MMRDA कडून, मेट्रो प्रशासनाकडून, मोनो प्रशासनाकडून कोणतेही मदत जी आहे ती मिळाली नव्हती. तात्काळ मदत मिळाली नाही. मात्र या ठिकाणी अनेक प्रवाशांनी या मोनोच्या काचा फोडल्या आणि या काचा फोडून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न केला. जर या प्रवाशांनी काचा फोडल्या नसत्या तर परिस्थिती काही वेगळी पाहिली असती. विशाल सर, या ठिकाणी काहीतरी वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. मात्र शून्य प्रवाशांनी काचा फोडण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे थोडा श्वास घेण्यासाठीचा मोकळीक या प्रवाशांना मिळाली. नंतर या ठिकाणी 4 क्रेन ज्या आहेत, 4 लॅडर्स ज्या आहेत फायर ब्रिगेडच्या मागवण्यात आल्या. मात्र सुरुवातीला आपण जर बघितलं तर एकच क्रेन जी आहे, लॅडर जी आहे ती पोचली होती. मात्र तरीही दरवाजा तोडायचा की नाही तोडायचा अशा विचारामध्ये हे फायर ब्रिगेडचे अधिकारी होती. काही तांत्रिक मदत मिळवण्याचा प्रयत्न हा अधिकाऱ्यांचा सुद्धा होता. मात्र या ठिकाणी दरवाजा खोलण्याचा निर्णय घेतला आणि हा थोडासा दरवाजा खोलून या प्रवाशांना जे आहे ते बाहेर काढण्यात आल्याचं पाहायला मिळालं. जवळपास पहिल्या डब्यातील रेस्क्यूचे ऑपरेशन आहे ते पूर्ण झालं असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसऱ्या डब्यामध्ये आणखी काही प्रवासी असल्याचं पाहायला मिळतं. तर या तिसऱ्या डब्यात अजूनही त्या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. काही महिला सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोबतच फायर ब्रिगेडचे अधिकारी या महिलांना या लॅडरवरून खाली उतरताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र हा जो तिसरा डबा आपल्याला पाहायला मिळतोय, या तिसऱ्या डब्यात आत्ताही 50 पेक्षा जास्त प्रवासी अजून अडकले असल्याची माहिती आहे. काही जण आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, काही आपल्या घरातल्यांना या ठिकाणी खाली येण्याची वाट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता एक मोनोरेलच्या दरम्यान हा अपघात झाल्यामुळे मेट्रोमध्ये सुद्धा, भूमिगत मेट्रोमध्ये असेल किंवा मोनोरेलमध्ये असेल, प्रवास करताना अनेक प्रवाशांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते. बरोबर आहे स्वप्नील. मुंबईची तुंबई होत असल्याचं गेल्या 2 दिवसाच्या पावसानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. यापूर्वी जर आपण पाहिलं की अनेक ठिकाणी मेट्रोचे ज्या ठिकाणी भूमिगत रस्ते आहेत त्या ठिकाणच्या स्टेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. काही ठिकाणी तर अक्षरशः ज्या ठिकाणी रस्ते क्रॉस करण्यासाठी काही भिंती बांधण्यात आलेल्या आहेत त्यातून पाणी झिरपत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मुंबई एका बाजूला पूर्णपणे खणली जात असताना, मुंबईकर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस पे करत असतानाही त्यांना मिळणाऱ्या सुविधा किती तोकड्या प्रमाणात आहे हे दाखवण्यासाठी या 2 दिवसातल्या घटना पुरेशा असल्याचं पाहायला मिळतंय. रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली काही दृश्य मी आधी प्रेक्षकांना सांगतो. पुन्हा एकदा स्वप्नील, मी आपल्याकडे येणारच आहे. मात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर तातडीची मेडिकल हेल्प मिळावी यासाठीचे देखील प्रयत्न या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तर मोनोरेल आणि त्या ठिकाणी सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन या संदर्भातली इत्थंभूत माहिती, प्रत्येक क्षणाक्षणाची माहिती लोकशाही मराठी आणि आमची टीम आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तुर्तास वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. ठाण्यातल्या वृंदावन कॉम्प्लेक्स या ठिकाणी देखील मोठ्या